विधानसभेची निवडणूक चालू आहे. आपण कवठे गावामध्ये आहे. सध्या वातावरण काय राजकीय? चांगला आहे. चांगलं आहे. कुणासाठी चांगलं आहे नक्की? दोन्ही पार्टीसाठी चांगला आहे. दोन्ही पार्टीचं काम काय आहे? नक्की काम काय दिसतंय आपल्याला? त्यामुळे जास्ती या पद्धतीने जास्ती चांगली जाईल. आता काही ठिकाणी आम्हाला समजलं की भाजपाने केलेलं आहे, काही ठिकाणी कळालं की आम्हाला शिवसेनेकडनं कळालं. नक्की पारडं कोणाचं जड आहे कवठे? तसं काय सांगू शकत नाही. दोन्ही पार्टी जडच आहेत. दोन्ही पार्टीची कामं आपल्याला बघायला मिळतील का? नक्की काय केले ते? भाजपने तो वड्यावर एक पूल बांधलाय. शिवसेनेचंही काम चालू आहे गावात. बर, म्हणजे दोन्हीचं पण पारडं सामान आहे. बर, आता आपण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद माध्यमातून आपल्याला विविध योजना येतात. तर आपल्या गावामध्ये अशा कुठल्या योजनेचा लाभ घेतला आपल्या निदर्शनास आले कधी काय? लाडकी बहीण योजना, ती नुकसान भरपाई दी पावसाळी झालेली. ओके, म्हणजे थोडक्यात ठिबक असेल, ट्रॅक्टर असेल, अशा अनुदानामध्ये कधी असं तुम्हाला काही नाही. तुम्हाला कुठल्या पंचायत समिती सदस्याने किंवा जिल्हा परिषद सदस्याने कधी तुम्हाला माहिती दिलेली आहे का? नाही नाही. त्याचा पाठपुरावा पण कधी केलेला नाही. ओके, पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषद माध्यमातून घरकुल योजना येते, तर याचा तुम्ही लाभार्थी आहे का काय? लाभार्थी आम्ही ग्रामपंचायत मार्फत आहे. लाभार्थी बर, ओके. तर सध्या जिल्हा परिषद गटातून ओबीसीच्या जागेवर कुणबीच्या माध्यमातून पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारी घेतलेली आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? छान आहे. त्यांच्या वडिलांचं काम छान आहे तालुक्यात. ओके, आणि मूळचे ओबीसी जे आहेत, भाजपाचा उमेदवार आहे, आणि त्याला टक्कर देतील का ते? सामानच फायदा होईल. समान फाईट. भाजपाचा जो उमेदवार आहे तो पाठीमागील पंचवार्षिक मध्ये पंचायत समिती माजी सदस्य होता, आणि आता पृथ्वीराज पाटील हे नवीन आहेत राजकारणामध्ये, पहिलीच त्यांची निवडणूक आहे. तर दोघांमध्ये कसा आपल्याला सामना बघायला मिळेल तर अंदाज? फाईट होईल दोघांची चांगली. ओके, शेवटपर्यंत आपल्याला ही फाईट इक्वल बघायला मिळेल का परत थोडस कल बदलेल? पुढे जाईल तसं थोडं वातावरण बदलेल.